जे तुमचे कार्यक्रम जे आहेत ते व्यवस्थित प्लॅन केलेले दिसतात. इव्हेंटवाल्यांनी केल्यासारखे तुमचे कार्यक्रम दिसतात. आता तुम्ही सांगितलं, की तुम्ही काही 6x10च्या खोलीत वगैरे राहत होते 10 बाय वगैरे. 10 हां. 10x10च्या खोलीमध्ये राहत होते वगैरे. मला तुम्हाला आज इथं प्रश्न विचारायचा आहे, की एवढा पैसा आला कुठून तुमच्याकडे? खेळ पैठणीचा कार्यक्रम यशस्वी झाला. आम्ही साड्या वाटल्या आणि त्याच्यामध्ये हिने जी साडी घातली होती ती पण त्यातलीच एक साडी होती. ₹600 म्हणजे होलसेलला ती ₹1500 असेल, रिटेलला ₹1500 असेल. ₹600 ची हिने पण साडी त्यातलीच घातली होती. आणि लोकं टीका करतात, की ही साडीची किंमत काय असेल? ती ₹600 ची साडी, पण लोकांना वाटते ती ₹60,000 ची साडी आहे. म्हणून लोकं तिथं विचारतात, यांनी पैसे कुठून आणले? आणि मी त्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये पण एक थँक्स म्हणून विक्रमदादा असा एक बोर्ड लावला होता. तर त्या व्यक्तीने मला त्या एका गायकाला म्हणजे जे अभिजित सावंत आणले, त्यांचं बजेट होतं 18 ते 20 लाख. ती मदत त्यांनी केली. मग त्यानंतर आमच्या साड्यांचं बजेट आमच्या मित्रपरिवारांना दिलं आणि त्या कष्टाच्या माध्यमातून एक मोठा जनसमुदाय आमच्या पाठीमागे उभा राहिला सर. आणि त्यामुळं आमच्याकडे पैसे उभे राहिले. एवढे पैसे खरंच जमतात अशा ह्याच्यातनं? हो म्हणजे सर. तुम्हाला मी सांगतो, हिची निवडणूक हे माझं तर सोडावं आत्ताचे ग्रँड इव्हेंट. उदाहरण इतकं भयानक देतोय ना तुम्हाला. ही जी पूजा तुमच्या समोर बसली ना, माझ्या लग्नाच्या आधी हिच्या वयाच्या 21व्या वर्षी ही पंचायत समिती सदस्य झालेली आहे सर. त्यावेळेस हिने झोळी मागून, झोळी करून हिला लोकांनी मदत केलेली आहे. 21व्या वर्षी सर ती पंचायत समिती सदस्य. आज मी सांगतो, जर मी तुम्हाला सांगतो निवडणुकीला जर मी उभं राहिलो असतो ना सर, आज पैंज लावल्या होत्या, की तू जर उमेदवारी भारतीय जनता पार्टीची आणली तर एवढे लाख रुपये देणार तुला, एवढे लाख रुपये तुझ्यासाठी मी खर्च करणार.